घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, पण तुम्ही जो नजराणा घेऊन आलाय त्याची आमच्या याच्यामध्ये काय किंमत आहे? तुमचे एरवित धन ते मज मृत्युके समान, माती मोल त्याची आम्हाला किंमत आहे. एवढंच प्रमाणे तुकोबरायचं एक दुसरं प्रमाण आहे, सोने रुपये आम्हा मृत्युके समान, माणिक पाषाण खडे जैसे. ज्या गोष्टीला तुम्ही आणि मी सर्वात जास्त प्राधान्य देतोय, ज्या गोष्टीसाठी तुमचा आणि माझं पार जीव चाललाय, त्या गोष्टीला साधू संतांनी जीवनामध्ये प्राधान्य दिलं नाही. याचं कारण विषय येतो त्यांचा झाला नारायण. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे. अरे जनाचा त्याग ठीक आहे गड्यांनो, धनाचा त्याग ठीक आहे, पण मायबापाचा सुद्धा त्याग करायला सांगितलं. तुम्ही म्हणाल असं कसं? अरे हो, ज्या बापाने परमार्थ करू दिला नाही, दौंडी दिली होती हिरण्यकश्यपूने. ऐका हो ऐका, जो कोणी माझ्या राज्यात देवाचं भजन कराल त्याला सुळावर दिल्या जाईल. काय देवाचं गणित काही कळत नाहीये. नास्तिकाच्या पोटी हरिभक्ताला जन्माला घातलंय महाराज. नास्तिकाच्या पोटी विदुरदासी पुत्र प्रसिद्धू, त्यासी आवडला गोविंदू, झाला वैष्णवा माझी निंदू कैसेने निंदू म्हणावा. दुसरी एक ओवी नाथबाबांनी सांगितली, राक्षसा माझी विभीषण, दैत्या माझी प्रल्हाद जान, आणि भगवंतासी अनन्य शरण वैष्णवपण तेने त्यासी. दैत्य कुळामध्ये जन्माला आलेले भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपूला नरश भगवंताने डोळ्यासमोर टर 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 फाडलं, पण दया आली नाहीये. प्रमाणाचे महाराजांचं. प्रल्हादे जनक विभीषण राजमाता निंदू भरते केली, राजमाता निंदू भरते केली, राजमाता निंदू भरते केली. विभीषण बंधू राजमाता निंदू भरते केली, राजमाता निंदू भरते केली, राजमाता निंदू भरते केली. विभीषण बंधू राजमाता निंदू भरते केली. प्रल्हादे जनक विभीषण बंधू राज्य माता निंदू भरते केली. अरे बाबांच्या मुखातून तुम्ही रामकथा श्रवण करीत आहात. ज्या आईने मला प्रभू रामचंद्रापासून वेगळं केलं, मेले भरत पण काय केलं, परत आई म्हणले नाहीये. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जो जो व्यक्ती परमार्थापासून तुम्हाला दूर करत असेल, मग ते आपली बायको असली तरी तिचा त्याग करायचा सांगितलाय, तो आपला बाप जरी असला तरी त्याचा त्याग करायचा सांगितलाय, आणि तो आपला मित्र जरी असला तरी त्या मित्राचा काय करायचा सांगितलाय? त्याग. मित्रता अशा सोबत करा की त्यानं तुम्हाला आषाढीला नेलं पाहिजे महाराज. मित्रता अशा सोबत करा की त्यानं तुम्हाला कार्तिकीला नेलं पाहिजे. मित्रता अशा सोबत करा की त्याने तुम्हाला हरिपाठ करायला लावला पाहिजे. मित्रता अशा सोबत नका करू की ज्याने एकादशी दिवशी तुम्हाला हॉटेलवर जेवू घातलं पाहिजे. म्हणून राज्यमाता निंदू भरते केली. भगवंत विषय ज्यांचा झालाय, अजून एक प्रमाण तुकोबरायचंय, नाही अनिक प्रमाण. आणि तन धन तृण जन. तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत. गवताप्रमाणे जन समजलं, गवताप्रमाणे धन समजलं, गवताप्रमाणे सर्व शरीर समजलं. आणि खरं सांगू का महाराज, समाजाचा जास्त ताणही घेत जाऊ नका. तुकोबराने परमार्थ करणाऱ्या साधकाला तर किती सुंदर सांगितलं. तुका म्हणे आता ऐका हे वचन, आणि ते जोनिया जन भक्ती करा. अरे हा समाज आहे गाड्यानो. हा ब्रह्मचार्याचं लग्न लावून देतो, लग्न झालेल्याची बायको सोडायला लावतो. ही वस्तुस्थिती आहे.
लग्न जाता करू म्हणते हा माताला न करिता म्हणते न पुसक. एखाद्याला तुम्ही जे हरी घालू नका ते म्हणतात महाराज. त्या महाराजासारखा शिस्टार महाराज अख्ख्या जालन्या जिल्ह्यात नाही. आणि एखाद्याच्या घरी उठलं की चहा प्यायला जाते म्हणतात महाराज त्याला लाज नाही हो. उठलं की महाराज माती ठेवली नाही, येता जाता घर तुकोबराय वेडे नव्हते. काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. परवा दिवशी एका चांगल्या माझ्या मित्राने मला फोन केला म्हणे पुरुषोत्तम. म्हणलं काय रे दादा एवढं चांगलं वागतो गड्या म्हणे आपण, एवढं जपतो, लोक आपल्यावर प्रेम करतात, आपण गेल्यानंतर 5-5, 10-10 हजाराचे फटाके वाजवतात, आपण कोणत्याच गोष्टी कधी कधी एखाद्या वेळेस चहा घ्यायची इच्छा असेल आणि जर गर्दी असेल तर आपण म्हणतो बाबा नको लोक काय म्हणतील पुढं जातो. मग एवढं चांगलं वागून लोक आपल्याला का गालबोट लावतात, का लोक नावं ठेवतात. मी त्याला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणलं वेड्या आपल्यासारख्या धोत्रावाल्याचं काय घेऊन बसले. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. जगाचा मालक प्रभू रामचंद्र ज्या माय माऊलीचा नवरा होता. 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता म्हणून जिच्याकडे पाहिल्या जातं तिचं नाव आहे सीता. विदेही जनक जिचा बाप आहे तिचं नाव आहे सीता. दशरथासारखा प्रेमळ जिचा सासरा आहे तिचं नाव आहे सीता. वैराग्यस्य परामूर्ती असा वैराग्य महामेरू असणारा लक्ष्मण जिचा देर आहे तिचं नाव आहे सीता. भक्त शिरोमणी भरत जिचा देर आहे तिचं नाव आहे सीता. अरे त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या कीर्तन करायचा जास्त ताण घ्यायचा आणि बोलणारचे लोक. तुकोबरायच्या प्रमाणानं सांगू का, कोणी निंदा कोणी वंदा अमुचा सोहिताचा धंदा. अरे जेवढं तुम्ही लोकांनी इंदुरीकर महाराजांचे व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी त्यांना जेवढं ट्रोल केलं ना त्याच्यातलं 50% जरी तुम्ही व्हायरल त्या 3 वर्षाच्या मुलीवर 2-4 दिवसापूर्वी मालेगावला खंडाळा काय बलात्कार झालाय, डोंगराळे गावात बलात्कार झालाय, तेवढं जर तुम्ही प्रत्येकाच्या मोबाईलवर पाठवलं असतं ना महाराज तर आतापर्यंत त्या नाराज आम्हाला फाशी झाली असती. महाराज मला तुम्हाला एवढंच मंडळीला प्रश्न करायचा आहे की तुम्ही जेवढं वाईट प्रदर्शित करता तेवढं कधीतरी चांगलंही प्रदर्शित करत जाणार आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्या मीडियावाल्याने आतापर्यंत एखाद्या महाराजाच्या आश्रमावर जाऊन त्या माणसाची गोशाळा कशी आहे कधी दाखवलं का महाराज या गोष्टी. तो महाराज किती गायी सांभाळतो, कशा कष्टाने त्यानं ती गोशाळा उभारली, किती कष्टाने त्याचं मंदिर उभारलंय. एखाद्या अनाथ आश्रमामध्ये तुम्ही जाऊन त्या एखादी न्यूज लावली का की इथं किती मायमावले यांच्या जेवणाची व्यवस्था कशी आहे. अरे बसणाऱ्या मंडळीला माझ्या हात जोडून विनंती गड्यांनो, बाकी जगामध्ये प्रत्येक देशामध्ये त्यांचा सोशल मीडिया कंट्रोलिंगमध्ये आहे. भारत एक असा बावळट देश आहे की तो सोशल मीडिया कंट्रोलमध्ये. अरे त्या धर्मेंद्राला ऍडमिट केलं तरी या बावळ्याने सांगितलं मेलं म्हणून. किती कठीण ताळ आहे म्हणजे काय म्हणतो महाराज. अरे तो ऍडमिट झालाय, सिरियस आहे त्याची तब्येत, किती मोठं दुःख आहे महाराज. त्या हेमा मालिनीने सांगितलं तुम्हाला काय अधिकार आहे जिवंत माणसाला मारण्याचा. म्हणजे अरे पाठीमाग मी त्या प्रेमानंद बाबांना भेटायला आलो, त्याच्या 2-3 दिवशी न्यूज लावली की प्रेमानंद बाबा अरे त्यांच्या दोन्ही किडन्या फेल आहेत, थोडीफार प्रकृती खराब झाली असेल तर मीडियावाल्यांनी TRP वाढण्यासाठी लगेच प्रेमानंद बाबा गेले असं नका करत जाऊ. हे बघा माझी विनंती आहे, चांगलं करून मोठं व्हा गाड्यानो. चांगल्याला नाव ठेवून मोठं होण्यात काहीच मजा नाही गाड्या. चांगलं काम करून मोठं व्हा ना, चांगलं काम करून मोठं व्हा, चांगलं कार्य समाजापुढे दाखवा. प्रत्येकच वेळेस वाईट जर दाखवायला लागले तर मी तर नेहमी सांगतो एखाद्या व्यक्तीकडून विनयभंग झाला नसल झालेला तरी त्याला अटक झाली. मीडियावाले पत्रकार मंडळी जेवढं जोऱ्यात सापडतात की अमुक विनयभंग झाला त्यांना 3 महिन्याची जेल. अरे पण ज्यावेळेस तो निर्दोष मुक्त होतो त्यावेळेस त्याची एखादी बातमी लावत जा की यानं काही चुकीचं केलेलं नाहीये. काय झालंय लोकांना काही कळत नाही. अशा युगामध्ये कीर्तन करणं आणि महाराज की टिकवणं खूप अवघड झालंय महाराज. खरं सांगतो तुम्हाला. इथं तर प्रभाकर बाबा अशी पाठीच लावून ठेवा, रिकाम्या लोकांनी आश्रमात येऊ नका. सांगतो ही वस्तुस्थिती आहे महाराज. हे लोक कोणत्या रूपानं कधी काय पुंगी माणसाच्या मागं लावून देतील सांगता येत नाही महाराज. हे 2-3 बॉडीगार्ड ठेवा, खर्च मी करतो. तुमची इच्छा असेल तरच लोकांना भेटा, कारण तुम्ही आमच्यासारखे काही लेकरा बाळावाले नाही. आम्ही बायकासाठी लेकरा बाळासाठी जन्माला आलेलो आहे. तुम्ही तुमचं जीवन धर्मासाठी खर्च करताय, ते तुम्ही तुमचं जीवन संप्रदायासाठी खर्च करताय. तुम्ही मायबापाचा त्याग केला, नातेवाईकाचा त्याग केला, सगळ्याचा त्याग केला आणि देवासाठी जर तुम्ही अजीवन ब्रह्मचारी राहत असेल तर बेवड्या बावड्याचं ऐकायचं नाहीये. कोणी येणार महाराजावर शायनिंग मारून जाणार, चुकीचं झालं महाराज या गोष्टी. आमचं संत चोखोबरायचं मंदिर आहे, तिथं एकच हुकुमशाही आमचे पाटणकर बाबा. तुम्ही नसेल तर जाऊन पहा आमच्या ट्रस्टीमध्ये, ते म्हणतील ते आहे. आमचा एवढा मोठा सप्ताह असतो, लाखानं लोक येतात महाराज. पण जेवणाऱ्यानं म्हणायचं नाही मीठ जास्त झालं मीठ कमी झालं, हा फुकटचं काय निघून जाय, बोल नको, पैसे देऊ नको, जे खायचं ते खाय. म्हणजे
काय झालं काही कळत नाही. ब्रह्मचार्याने आमची सेवा करावं अशी मानसिकता झालेली लोकांची. ब्रह्मचारी माणूस देवाची सेवा करेल ना, ब्रह्मचारी माणूस गोशाळेची सेवा करेल, ब्रह्मचारी माणूस संतांची सेवा करेल. अरे तुमचे पोरं तुमची सेवा करत नाही ना, आमच्याकडून कशी अपेक्षा करता? म्हणून संप्रदायामध्ये काहीतरी प्रोटोकॉल आपण लोकांनी ठरवून घ्यायचे. मोबाईल जरी आपला असेल, वाटलं तेव्हाच फोन उचलायचा, लोकांच्या मनानं फोन उचलायचा. याचा अनुभव माझ्या मित्राला प्रभाकर शास्त्रीला चांगला आहे. ते बाबा कंटाळून गेलं मला फोन करून. तेव्हा आता आम्ही दोघं जण लहानपणी खूप सोबत राहिलो. खरं सांगतो तुम्हाला, आपल्याप्रमाणे आपण जीवन जगायचं, लोकांच्या मनाप्रमाणे जीवन जगायचं. लोक तर काही म्हणतील, लोक कीर्तनात म्हणतील आता लय वेळ झाला आणाच्या, यांना काय वस्तुस्थिती आहे. हे बसल्या बसल्या म्हणतील लय बोर झालं मारा द्यावर थोडी तंबाखू. हे कुठल्या बी थराला जाऊ शकतात, यांचा ताण नाही घ्यायचा. म्हणून संन्यासी महात्म्याने, आध्यात्मिक माणसाने आपला परमार्थ मस्तीत केला पाहिजे. महाराज विठाला विठाला देहू गाव असताना सुद्धा भामचंद्र डोंगरावर तुकोबराय गेले, भंडाऱ्या डोंगरावर गेले, घोराड्या डोंगरावर गेले. का? समाजामध्ये परमार्थ होत नव्हता, होतच नाहीये. म्हणून तो तुकोबराने सांगितलं, तुका म्हणे आता ऐका हे वचन आणि ते जो नियोजन भक्ती करा. काळ सारावा चिंतने, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेऊ सदा. मग याचं कारण असं आहे, तुकोबरायला याच्याशी काही घेणं देणंच नव्हतं. महाराज तुकोबरायचं जीवन काय झालं होतं? भगवंत रूप झालं होतं. गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे. अरे दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे, गोविंद गोविंद मना लागली छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. बाकीच्या कोणत्याच गोष्टीशी काही घेणं देणं नाही. मग ज्याचा विषय भगवंत झालाय, ज्याचा विषय नारायण झालाय, त्याला जीवनातल्या सगळ्या गोष्टी कशा आहे. महाराज एक सांगू तुम्हाला, साधू संतांना काय या गोष्टीची गरज होती, तुकोबरायचं एक प्रमाण देतो. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, आणि होय सांगू ऐसी. जे म्हणतात ना की तुकोबराय ज्ञानोबराय, परवा दिवशी एका नास्तिकाने माझं त्याची बाचाबाची झाली. म्हणे महाराज ज्ञानोबरायला मधुकरी भेटत नव्हती म्हणून ज्ञानोबरायने समाधी घेतली. अरे म्हणलं मूर्खा काय बोलतोय तू? ज्या ज्ञानोबरायच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे त्या ज्ञानोबरायला तुम्ही कसं गरीब म्हणू शकता? जयाची हे द्वारी अंगी ऐसे बोल रेडा बोले. एक संप्रदायातला संत मला असा दाखवा की त्या संताची गरिबी दर्शवली. महाराज साधू संत गरीब नव्हते. नाथ महाराजांची तर उघड श्रीमंती नामदेवराय वर्णन करतात. सकळ संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा. अरे नामदेवरायाची घरची परिस्थिती थोडं नाजूक होती. काय नाजूक? दिसायला नाजूक असेल. आता पांडुरंग परमात्मा ज्या माणसाच्या घरी काम करत होते त्यांची परिस्थिती कशी नाजूक असेल हो? सांगतात लोक, ते कथा न गई, त्याच्यात एवढी सत्यता नाहीये. नामदेवरायाची परिस्थिती कशी नाजूक असू शकते? जगातला सर्वात सुखी माणूस, अख्खं जग ज्या माणसाच्या मागं पळतोय, तो माणूस नामदेवरायाच्या हाताने दूध पितोय. तो माणूस, तो भगवान परमात्मा नामदेवरायाच्या हाताने जेवण करतोय. ते नामदेवराय गरीब कसे असेल? गरिबीची, श्रीमंतीची, सुखाची, आनंदाची व्याख्याच लोकांनी काय केली काही कळत नाहीये. लोकांना असं वाटतं का पैसा असला म्हणजे माणूस सुखी होतो? गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही. काही लोक म्हणतील सत्तेवाले, सत्तेचा काही मेळ नाही. सत्ता पदावर आहे तोपर्यंत लोकांना आनंद आहे, कधी पद जाईल याची गॅरंटी नाही. बरोबर आहे का नाही? मग पदातही सुख नाही, पैशातही सुख नाही. काही म्हणतील महाराज दररोजचे 2 कीर्तन असले की माणूस सुखी राहतो. आम्हाला विचारा ना तुम्ही. कशात नाही महाराज, कंटाळा आलाय. उठलं की सुटलं, गाडी एका गाडी, गाडी दोन्ही गाडी, गाडी त्रिक गाडी, गाडी चौक गाडी. काही दुसरा आनंदच नाहीये ना. काय नाही असं वाटतंय तुम्हाला? प्रत्येकाला काय तेल मुंग्या चावतात ते ज्याच्या त्याला माहिती आहे महाराज. सुख नाहीये. सुख, समाधान, आनंद ह्या ज्या गोष्टी तुम्ही कानावर ऐकतात ना गड्यांनो, त्या गोष्टी फक्त आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानण्यासारखे. जिथं आहे तिथं देवानं मला समाधानी ठेवलं. आणि खरं सांगू का, संसारामध्ये सुखी राहत असताना आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे कधी बघायचंच नाही गड्यांनो. आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडे पहा, आनंदच आनंद आहे ना. तुम्ही आता एवढे बहुसंख्य लोक कीर्तनासाठी आले. काही बिचारे माझ्या माता मावल्या पायी येत होत्या, काही 2 व्हीलरवर आले, काही बिचारे स्विफ्ट घेऊन आले, काही इनोवा घेऊन आले, काही इंडिओर घेऊन आले. आता कीर्तन संपलं, भोजन संपलं की जे 2 व्हीलरवर चालले ना, त्यांनी स्विफ्टवाल्याकडे नाही पाहायचं, त्यांनी पायी चालणाऱ्या लोकांकडे पाहायचं. अरे याला जायला तर 20 मिनिटं लागणार आहे, आपण तर 10 मिनिटात पोहोचतो.
पण त्या टू व्हीलरवाल्याला एवढी खाज आहे ते स्विफ्टवाल्याकडे पाठवतो. बरं स्विफ्टवाल्या किती आनंदात चाललं पाहिजे. आता रोडचं काम चालू एवढा तोंडात धुवा जातो, याला माहिती आहे काच वर केली एकदम आनंदात जाऊ शकतो. एका लिटरमध्ये 20 किलोमीटर चालती, पण त्याला अजिबात दम निघत नाही. ते क्रीटावाल्याकडे पाहतं, क्रीटावालं इनोव्हावाल्याकडे पाहतं, इनोव्हावालं इंडिओरवाल्याकडे पाहतं. बरं इंडिओर्सपेक्षा आता मोठी गाडी नाही कोणती, पण इंडिओरवाल्याला एवढी खाज आहे ते सनरूफ वर करून हेलिकॉप्टरकडे पाहतं. समाधान आपल्यापेक्षा मोठ्याकडे पाहिलं की कमी होणार होणार आणि होणार. गायकांनी टाळकऱ्याकडे पाहायचं, कीर्तनकाराकडे काय म्हणून पाहणार. तुम्ही आमच्याकडे पाहिलं की समाधान जाणार ना तुमचं. तुम्ही चोपदाराकडे पाहायचं, बाबा याच्यापेक्षा आपलं वादकाने काय असं, ही पद्धत ठेवा. तुम्ही आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहिलं रे पाहिलं की दुःख होणार होणार आणि होणार. अरे आहे त्या परस ठेविले अनंते, लिहून ठेवा गड्यांनो. कोणे दिवसी पैसोनी हातीवर हो, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. बसणारे मंडळी, अरे एक दिवस माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेमुळे असा येईल की सोन्याच्या सिंहासनावर हा समाज तुम्हाला बसवल. पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पल नसल, काटे रुततील, दगड लागतील. त्यावेळेस सोन्याच्या सिंहासनावर बसले ही सुद्धा इच्छा माझ्या ज्ञानोबरायचीच आहे, आणि पायी चालताना माझ्या पायामध्ये चप्पल नाही ही सुद्धा माझ्या इच्छा ज्ञानोबराय तुकोबरायचीच आहे. ही धारणा ज्यावेळी दिवशी ठेवसाल ना महाराज, त्या दिवशी आनंद आहे. आणि थांबण्यात मजा आहे हो, पळण्यात थोडी मजा आहे काही महाराज. तुम्ही व्यावहारिक लोक आहे गड्यांनो. ज्या गाडीला मार्केटमध्ये जास्त व्हॅल्यू असतील शोरूमवाले ती गाडी वेटिंगवर ठेवतात. वेटिंगवर ठेवण्याचं कारण काय, जेवढी वेटिंग वाढल तेवढं वेटेज वाढतं. जेवढी वेटिंग वाढल तेवढं वेटेज वाढतं. तुम्ही गेल्याबरोबर प्रत्येकासाठी हजर राहिले तर लोकांना तुमची किंमत राहणार. वेटिंग वाढवा, जेवढं वेटिंग वाढल तेवढं तुमचं वेटेज वाढल. साधू संतांनी बाकीच्या कोणत्याही गोष्टीला प्राधान्य दिलं नाही. नामदेवरायच्या जीवनातला प्रसंग आहे. परिसा भागवतांची पत्नी नामदेवरायच्या घरी आली. सर्वांना चरित्र ज्ञात आहे, फक्त अगदी 2-3 सेकंदात सांगतो, लक्ष देऊन ऐका. नामदेवरायची परिस्थिती पाहिल्यानंतर परिसा भागवताची पत्नी आणि नामदेवरायची पत्नी मैत्रीण होती. हा परीस आहे, माझा नवरा बाहेर गावी गेलेला आहे, तुझ्या घरात जेवढं लोखंड आहे तेवढं सोनं करून घे. कारण लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की काय होतं, सोनं होतं. इथेही लोक शंका उपस्थित करतात, आपण ती शंका निरसन करू. मी लोखंड घेऊन येतो, तुम्ही परीस घेऊन या. बरोबर आहे का नाही. आता सोनं आवडतं म्हणल्यानंतर सगळ्या घराचं सोनं केलं. परिसा भागवतांची पत्नी निघून गेली आणि नामदेवराय आले. पाहिलं आपली साधी कुटी आणि सगळं सोन्याचं झालं. का ग हे कसं झालं. माझी मैत्रीण परिसा भागवतांची पत्नी आहे आणि तिनं आपली परिस्थिती पाहून हा परीस दिलाय. कुठे तो परीस, जसा परीस हातात घेतला तसा नामदेवरायने तो परीस घेतला आणि चंद्रभागेमध्ये फेकून दिला. बसणारे मंडळी, मला तुम्हाला एवढं सांगायचं, परिसा भागवत आले. ओ नामदेवराय, तुमचा संसार सुखी व्हावा म्हणून माझ्या पत्नीने तुम्हाला परीस दिला आणि तो परीस कुठे आहे. नामदेवरायने सांगितलं चंद्रभागेमध्ये फेकून दिला. मला माझा परीस पाहिजेत. नामदेवरायने परिसा भागवतांचा हात धरला आणि चंद्रभागेमध्ये घेऊन गेले. आणि चंद्रभागेच्या वाळवंटात असा हात घातला ना, अशी माती म्हणजे वाळू जशी काढली आणि सांगितलं याच्यातला तुमचा जो परीस आहे तो घेऊन जा. माझं उदाहरण संपलं. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, परीसाचा स्पर्श लोखंडाला झाला की लोखंडाचं सोनं होतं, याच्यात काही विशेष नाहीये. नामदेवरायचा हात ज्या दगडाला लागल ते दगड सुद्धा परीस होतात. मग ते साधू संत गरीब कसे असतात. अरे आमच्यासारख्या दगडांना ज्ञानोबरायचा स्पर्श झालेला आहे ना महाराज. आम्ही सर्वच विद्यार्थी वर्ग, आमचे प्रभाकर बाबा आणि आम्ही सोबत असताना मी नारदाच्या गादीवरून सांगतो, एक वेळ उपाशी राहावं लागलं महाराज. मधुकरी सुद्धा नव्हती भेटत. आता खूप चांगली परिस्थिती आहे महाराज. 2004-05ला अहो पैसेच पाहायला भेटत नव्हते. 1.5 रुपयाचा चहा माऊलीच्या दर्शनाला आलं की भिकाऱ्यासारखं याच्याकडे पाव त्याच्याकडे पाव, कोणी चहा पाचतं का. अशा परिस्थितीतून आज एवढं मोठं केलंय महाराज. आम्ही का लय शिकलेली मंडळी आहे का, एकदम विचित्र प्राणी लोक आहे महाराज. आम्ही अजूनच सुद्धा विचित्रच आहेत. मग पहिले कसे असेल याचा विचार करा. बरोबर आहे का नाही. मग अशा विचित्र माणसांना सुद्धा ज्ञानोबरायचा सहज स्पर्श झालाय महाराज. काय झालाय, सहज स्पर्श झालाय. मी तर नेहमी माझ्या जेवढे काही गुरुबंधू मंडळी आहे, कीर्तन करणारे गायक वादक महाराज मंडळीला सांगतो, अरे 1000 लोक आळंदीला गेले गड्यांनो,
पण प्रत्येक जण कीर्तनकार नाही झाला, प्रत्येक जण गायक नाही झाला, वादक नाही झाला. अहो मेले महाराज काही काही पखवाजे 400 पखवाजे विकले हो त्यांनी, नाही पखवाज जमला महाराज त्यांनी. काही काही पेट्या मोडल्या हो, नाही सूर लागला महाराज त्यांचा. मग आपण जे 2 बोल वाजवतोय, आपण जे 2 चिंतन करतोय, आपण ज्या 4 चाली म्हणतोय, माझी तरी अशी सद्भावना आहे, ज्ञानोबरायांनी त्यांच्या मधुकरीतला प्रसादच तुम्हाला आणि मला दिलेला आहे गड्यांना. म्हणून आपलं जीवन सुद्धा तसंच पवित्र झालंय ना महाराज. म्हणून नामदेवरायचा स्पर्श झाल्यानंतर दगडाचा परीस होतोय. त्यांना जीवनामध्ये या गोष्टीशी काय घेणं देणं आहे महाराज. तुमचे एरवित्त धन आणि ते मज मृत्यू के समान. काय अपेक्षा आहे ना तुकोबराय, अजून तुमची काहीच अपेक्षा नाही. तुमच्या राजाला जाऊन सांगा तुम्हाला असं वाटतंय आम्ही सुखी व्हावं, तर मग काय अजून करायचं. कंठी मिळवा तुळशी, 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 मिळवा तुळशी, कंठी मिळवा तुळशी, कंठी मिळवा तुळशी, कंठी मिळवा तुळशी. एकादशी वृत्त करा, एकादशी वृत्त करा, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे सुखी व्हा वाटतंय ना तुम्ही आम्हाला. मग असं करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. काय घाला? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला ना. व्रत एकादशी करायची सांगितली, बाकीचा विधी नाहीच आहे संप्रदायामध्ये महाराज. जगद्गुरु तुकोबराने फक्त पंढरीचा वारकरी सांगितलेला आहे, काशीचा वारकरी नाही, बद्रीनाथचा वारकरी नाही, अजिबात. वारकरी कुठला सांगितलाय? पंढरीचा वारकरी. ते अधिकारी मोक्षाचे. मला वाईट वाटतं महाराज, काय झालं या महाराष्ट्रातल्या महाराज लोकांना काही कळत नाही हो. काहीतरी एकनिष्ठता ठेवली पाहिजेत महाराज. ज्ञानोबरायच्या जीवावर मोठे होतात, तुकोबरायच्या जीवावर मोठे होतात, आणि 2 महिने वृंदावनला गेले की महाराज जे डायरेक्ट आळंदी काढून टाकतात हो, ब्रजरसिक लावतात. बरं तिकडे यांना कोणीच विचारत नाही प्रभाकर बाबा. तिकडं अरे भागो भागो उंदीर आहे म्हणणारी जात, याला चुवा सुद्धा म्हणता येत नाही हो, हिंदीच बोलता येत नाही, काय तिकडं मानणार आहे. मला एवढंच सांगायचंय, बाकीच्या संप्रदायातल्या बाकीतल्या राज्यातल्या लोकांनी त्यांनी त्यांचा धर्म नाही सोडला महाराज. त्यांचा साधू तुमच्याकडे जरी आला तरी तो तुम्हाला नमो नारायणच म्हणन महाराज. त्यांचा महात्मा जर तुमच्याकडे आला तर तो तुम्हाला सीतारामच म्हणल. त्यांचा महात्मा जर तुमच्याकडे आला का जयरामजी की म्हणल. आपले तर लोक महाराज काय झालं काही कळत नाहीये. तुकोबराय वेडे नव्हते ना महाराज. परिपाहे विज, अरे घरी काम धेनू काय तरी जर्सीचं दूध काय पितात लोक काही कळत नाही. ज्ञानोबराय तुकोबराय काम धेनू आहे. ज्ञानोबराय तुकोबरायने तुम्हाला आणि मला जेवढं दिलं तेवढं महाराष्ट्रात नाही, विश्वात कोणीच दिलं नाहीये. आता बाबांचं शास्त्रीजी झालेलं आहे, भारतानंद स्वामीजी सारख्या वैराग्यवान महात्म्याकडे त्यांचं अध्ययन झालंय. मला एक प्रश्न करायचा, उत्तर भारतीय जेवढे काही भागवताचार्य प्रभाकर दादा, त्यांना भागवताचा पुरावा देण्यासाठी एक तर तुलसीदासजींचे दोहे म्हणावं लागतात, एक नाही तर उपनिषदातले काही श्लोक सांगावं लागतात, नाही तर वेदातल्या काही रुची सांगावं लागतात. वेदातल्या तर ऋषी काही जमतच नाही, आणि उपनिषदातले काही प्रमाण आहे, काही गीतेतला आश्रय घेऊन ते काय करतात, श्रीमद भागवत कथा करतात. अरे आपण किती भाग्यवान आहे. एका भागवतासाठी आपल्याला निळोबरायच्या गवळणी आहे, एका भागवतासाठी आपल्याला तुकोबरायची बालक्रीडा आहे, एका भागवतासाठी आपल्याला नामदेवरायच्या गवळणी आहे. अरे नुसत्या तुकोबरायच्या 10
नामदेवरायच्या 10, नाथबाबाच्या 10, निळोबरायच्या 10, म्हणजे 50 गवळणी जरी पाठ केला तरी श्लोक म्हणायची गरज नाही, एवढी आपल्याला करून ठेवलंय. पण एवढं सगळं असताना लोक का वागतात असं काही कळत नाही. आणि खरं सांगू का महाराज, तुम्ही तिकडे गेले आणि तिकडचे कपडे घातले आणि तिकडचा गण लावला म्हणजे तुम्हाला लोक मानतील महाराष्ट्रातले लोक तुम्हाला बावळे समजतात. महाराष्ट्रात राहायचं असेल तर तुम्हाला फक्त पांडुरंग सांगावं लागेल, आणि महाराष्ट्रात राहायचं असेल तर फक्त ज्ञानोबराय तुकोबराय सांगावं. साधना कोणाची? अरे एवढी मोठी सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे, जिथून कीर्तनकाराचा कारखाना आहे तो. पण तरी सुद्धा तिथं फक्त अजून ज्ञानोबराय तुकोबरायचीच आरती होती महाराज, चौथ्याची आरती घेत नाही. मग बाकीच्याचा द्वेष केला का संप्रदायाने? नाही. संप्रदायातल्या लोकांनी सांगितलं ना, ज्ञानोबराय तुकोबराय आले की सर्व संत आले. मग ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसरीकडे जाण्याची गरज नाही. आणि त्यांनी सांगितलंय ना, तुम्हाला गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, तीच सोबत येणार आहे. तुम्ही पार 4 बोटा 4 अंगठ्या घाला, गळ्यात हे 10-5 किलो सोनं घाला. मला एक प्रश्न करायचा, तुम्ही मेल्यानंतर हे सोबत जाऊ देतात का काढून घेतात माया हो? हा प्रश्न मी तुम्हाला का विचारला माहिती का? कारण सोनं काढायला त्यावेळेस तुम्हीच जवळ असता. एवढ्या हुशार आहे महाराज या माईला. अहो रडता रडता हातावर पदर टाकून हातातल्या अंगठ्या काढतात. ही वस्तुस्थिती आहे महाराज. मी 2001 ला आळंदीला गेल्यानंतर एक आमच्या गावातला माणूस होता, पाटील समाजाचा, खूप चांगला माणूस होता. तब्येत होती, 150 किलो त्याचं वजन, जुना म्हातारा होता, हे मिशा बिशा एकदम. आणि त्याला माझं गाणं खूप आवडायचं. आता घरची परिस्थिती त्यावेळेस माझी नाजूकच होती, पैसे नसायचे. तो मला महिन्याला 100 रुपये मनी ऑर्डर करायचा आणि तो म्हणायचा, पुरुषोत्तम चांगलं शिक बरं, चांगलं भजन आलं पाहिजे. आणि मी घरी गेलो की तो मला नुसत्या गवळणी म्हणायला लावा, अभंग म्हणायला लावायचा. खूप चांगला माणूस. एक दिवस हृदयविकाराचा झटका आला आणि तो माणूस मेला. मला त्याच्या पोराने फोन केला, पुरुषोत्तम बाबा मरण पावले, उद्या सकाळी 10 वाजता अंत्ययात्रा आहे. पूर्वीचे जुने लोक कानात बाळ्या घालत होते महाराज. आणि